पण काय माहित फेटा बांधला गोसा निर्माण होते. फेटा सोडला थकवा जाणवतो. ही नशा एक प्रकारची. त्याला ज्ञानेश्वर महाराजांची उभी लागू पडते. तयाच्या व्यसन तो आमचे निज ध्यान किम बहुना समाधान तो मिळेल. तशी परिस्थिती आहे. कधी कधी मग त्याला आता बघता 15 ते 20 मिनिटं होतं. तुम्ही मला द्या 15 ते 20 मिनिटात तुम्हाला बरोबर अभंग करून घालतो मी. फक्त लक्ष बरोबर का विठ्ठल आता फक्त लक्ष बरोबर का शेत मागे कीर्तनातला बरोबर अगदी मराठी सगळ्यांना कळेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आता जगावे म्हणतात देव आहे देव आहे. डायरेक्ट काय म्हणत नसेल ना, कोणतरी विचारलं असेल ना तर डायरेक्ट म्हणायचं देव आहे देव असं कुठं घडलं असेल. कोणतरी विचारलं असेल पण आम्हाला नेमका काय प्रकार घडला फक्त लक्ष पुरवठा आहे का. त्याच्याला कलियुगाचा प्रारंभ झाला. कौरव पांडवांचं युद्ध संपलं. भगवान परमात्माने समाधा केले पण भक्ती परंपरा होती ती पण तशीच चालत आली. पूर्वी कीर्तन प्रवचन गाथा पारायण ज्ञानेश्वर पारायण भागवत कथा रामायण कथा ही परंपरा नव्हती. पूर्वी कोणी योगा करायचं कोणी यज्ञ करायचं कोणी तपश्चर्या करायचं त्याच्या माध्यमातून देवाची प्राप्ती समाजाला होत असायची. पण कलियुगाचा प्रारंभ झाल्यामुळे आयुष्य मर्यादा 100 वाढली. समाज भक्ती करताना दिसत होता पण फलाची प्राप्ती मात्र कोणाला होत नव्हती. 1000 वर्ष उठून गेले परमात्म्याला खंत वाटायला लागली. समाज भक्ती करतोय खरा माझा पण देव म्हणजे माझी प्राप्ती कुणाला होत नाही. जर ना फरक नाही भेटला तर कोण धंदा करणार आहे. माझी प्राप्ती माझी भक्ती वगैरे म्हणून खंत वाटायला लागली. देवाने देवाच्या सान्निध्यात जेवढे अवतारिक संत होते त्या सगळ्या संतांना पाचारण केलं. सगळे संत उपस्थित झाले आणि सगळ्या संतांना देवाने आवाहन केलं बाबा खाली मृत्यू लोकात जाऊन वेगळ्या जाती वेगळ्या धर्मात वेगळ्या प्रांतात वेगळ्या पंथात वेगळ्या संप्रदायात अवतार घेऊन खऱ्या स्वरूपाची भक्ती समाजाला समजून सांगा. म्हणून संत विखुरले गेले. संतांना जात नाही. हे राजकीय पुढाऱ्यांनी जातीचे तेढ इतके निर्माण केलेले आहेत. झेंडे सुद्धा लोकांनी वाटून घेतले. कोणी पिवळा घेतात झेंडा घेऊन पडते कोणी लाल घेऊन पडते कोणी भगवा घेऊन पडते कोणी निळा घेऊन पडते कोणी चित्रा कपडा घेऊन पडते. खूप मोठं वातावरण बिघडवलंय. इथे बसलेल्या सगळ्यांना मी आवाहन करून जाईल जातीवाद कधीच करू नका. मी फक्त हिंदू आहे हिंदुस्थान माझा आहे एवढं डोक्यात घ्या. ते आपला विकास होणार नाही. बिघडलेली परिस्थिती पुढाऱ्यांच्या बिलकुल नादी लागू नका. हे सगळे मतलबी आहेत. कोणी सांगत नाही. आपला फक्त गैरवापर करून घेतात की लोक. कामापुरतं मामा इतर टायमा तुम्ही फोन करा तुमच्या कामाला येणार नाही. ते मी एकच उदाहरण देतो किती मतलबी आहेत ते. खुर्च्यांसाठी आणि सत्तेसाठी लाचार झालेली माणसे सगळ्या पक्षातली. आचारसंहिता पत्रकार पेपरात बातमी छापावं द्या मी बोललो म्हणून घेत नाही मी. त्याचं कारण सांगेल. एकच उदाहरण देतो मला वेळ नाही तरी पण उदाहरण देतो. गंभीर महाराज महाराष्ट्राचे एकूण आमदार किती आहेत. एकूण आमदार 288 आमदार आहेत. एक आमदार होण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2.25 लाख माणसं लागतात. एक आमदारासाठी 1.5-2 लाख मतं लागतात कमीत कमी. त्यापेक्षा जास्त लागतात. असे एका माणसाच्या म्हणजे आमदाराच्या पाठीमागे 1.5-2 लाख माणसं आहेत. जी परिस्थिती स्ट्रॉंग आहे शिक्षणाने प्रभावित आहे अशी सुदृढ दृष्टी माणसं महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्राच्या हितासाठी निवडून दिलेत. ही लोक विधानसभेमध्ये एका दालनात राज्याचा हिताचा विचार विनिमय करीत असताना त्या 288 पैकी बाहेरून आलेली लोक कुत्री उभे राहतात त्यांच्यातलीच. आणि या 286 दिग्गज माणसांच्या समोर छातीटोकपणे बोलतात त्या दालनात तुम्हाला आमचं काय वागणं करायचं करा पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत वंदे मातरम म्हणणार नाही. आणि 286 माणसं आपण निवडून दिलेली कुशाल खाली मानाकडून ऐकून घेतात. यापेक्षा किती शोकांतिका पाहिजे. नादाच्या गादीवर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जर मी तिथे असतो ना साला तो वारिस पठाण आणि तो आबू आझमी हे दोघांना जर तोंडात तरी दात शिल्लक ठेवले असतं मी बिवार करायच्या बोलत नाही. पण काय हे सत्तेसाठी लाचार झालेली माणसं आहेत. कोण बोलणार कशाला पण केलं जायचं. या सगळ्या गोष्टीसाठी लोक घाबरतात. याच्यात असे सक्षम माणसं नाहीत. एकमेकांना कोण घोड्या करून त्यांची एकमेकांना दाबादाबी करतात. हे जनसामान्यांचा खऱ्या तरी
हा सगळा मोठा घोटाळा झालाय. बिघडलेली तरुण तर इतका सध्या आधीन झालाय, काही घेणं नाही देणं नाही. निवडून निवडून येणार कोण? घरी गायला वैरण टाक, आवाज कुणाचा? घरी म्हातारी आजारी कुठे गोळ्या नेऊन दे रे, ते विचारणार नाही तुला नंतर. पण हे बोलणार कोण? तर निर्गेदात बसत नाही. देवाने सगळ्या संतांना आव्हान केलं आणि सगळे संत विखुरले गेले, समाज संघटित केला. समाजाच्या निदर्शनांतर बाबा तुम्ही जी साधना करीता ती लॉंग रोडची, तुमचं आयुष्य शॉर्टकट आहे. बरोबर. पूर्वी एका एका पायाच्या एका एका अंगठ्यावर 60-60, 70-70 हजार वर्ष तपश्चर्या करणारे महात्मे माझ्या भारतात झाले. आता माणसं कितना दोन तकलीफ बसत नाही. कुणी असं करते, कुणी असं करते, कुणी असं करते, सारखा डान्स होय. माणसाची चूक नाही ती. शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही, अन्न पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिले अन्न खर्च होते, माणसं रद्दार होते. आता जेवढा जास्त हिरवा भाजीपाला तेवढं जास्त केमिकल मारलेलं असतं. ते कलिंगड जर खाल्लं पूर्वी तर माणसाची तब्येत खुश व्हायची. आता ते कलिंगड वाढतं साखच लागतं, फक्त दिसतं लाल, गोड लागत नाही. मी एका शेतकरी म्हणा, कसं काय कलिंगड असं लागतंय हो? ते म्हणून मला एक तर सेंद्रिय खत नाही, त्यात रासायनिक खत आहे. त्यातल्या त्यात एवढं जर ते फळ झालं त्या येलाला, झाड असतो ना त्याचं, त्या येलाला एवढं फळ झालं, जर शेतकरी ते बाजारात न्यायचं ठरलं, शेतकरी त्याला रात्री इंजेक्शन देतोय. कुणाला? कलिंगडाला. इंजेक्शन दिलं, एवढं कलिंगड इंजेक्शन दिलं, दुसऱ्या दिवशी पहाटे एवढं होतंय. त्याला खाणाऱ्याचं पोट केवढं होईल? आरोग्यासाठी आमच्यासाठी नांदेडच्या ओढली कलियुगामध्ये आरोग्य तुम्हाला साथ देणार नाही, तपश्चर्या करू शकत नाही, ते साधन रिजेक्ट करून टाकलं. आता राहिला यज्ञ. यज्ञाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, छोटे मोठे यज्ञ आपण करू शकतो. नवचंडी, सहस्त्रचंडी, लक्षचंडी, कोटीचंडी यज्ञ आपण करू शकतो. पण देवाच्या बाबतीचा जो यज्ञ आहे तो आपण कलियुगात करू शकत नाही. महाराज काय अवघड आहे? गावरान गायच्या गावरान तुपाची हत्तीच्या सोंडीसारखी धार. यज्ञ कुंड प्रज्वलित केल्यापासून त्या यज्ञ कुंडातून भगवान परमात्मा प्रकट होईपर्यंत तार सतत स्वरूपाची शक्य आहे. इथे तेवढं गायन आहे, असलं तरी तेवढं तूप निघणार नाही. निघलं तरी तर बाबा तर काय भरोसा कधी निघलं? टाकायची हिंमत होणार नाही. टाकलं तरी काय भरोसा आहे त्याचा? सगळं तूप स्वतः म्हणणार, दोन चार वेळा राखून आणायच्या. गंभीर महाराज एवढी गंमत त्या अवघड सध्या तुपाची. एखाद्या घरी जर महाराज जेवायला गेले, तिथे काही मशीन कोण विचारलं, हो माझा कुठं तूप आणा, ती बाई दरवाजाच्या बाजूला जाते, ते तुम्हाला साथ करते, चुप आपल्या घरात तूप चव घालू नका. खाण्यापुरतं ते भेटत आणायचं कोण एवढं? म्हणून आमच्या सगळे लागली शवली, ती साधन रिजेक्ट केला. आता राहिला योगा. योगाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, माझ्या रामदेवजी बाबा तर योगा हा जगात फेमस आहे, भारतात नाही जगात. मागच्या केंद्र सरकारला रामदेव बाबा नाही कळले. त्या दिवशी रामदेव बाबाचं नशीब चांगलं, ते लेडीज कपडे घालून पळाला म्हणून जगलं. त्या दिवशी रामदेव बाबा संपूर्ण असते. पण रामदेवजी बाबाचा जो योग आहे तो फक्त शरीर स्वास्थ्यासाठी, देवासाठी नाही, देवाच्या प्राप्तीसाठी. देवाच्या प्राप्तीची योगाचे मुख्य आहे अष्टांग योग. उपासना 4 आहेत, 8 आणि 4 12. एका एका आसनात अभ्यास करण्यासाठी 12 वर्ष, 12 आसनं, 12 144 वर्ष. पाहिजे आपल्याकडे किती आहेत? 100. त्यातले बरेच गेले. शक्य आमच्या सगळं राजे शोधली, ते साधन रेंज केलं. महाराज सगळी साधन बोलले की आता कलियुगामध्ये आम्हाला देवाची प्राप्ती संत एवढं अवघड जाण्याचं कारण आहे. कलियुगात एक सोपं साधन आहे, तुम्ही देवाचं कीर्तन करा. त्याप्रमाणे कलियुगामध्ये करावे कीर्तन, पण हे प्रमाण इथे बसत नाही. कारण की तुकोबरायांचं प्रमाण आहे. आणि मी जो प्रसंग सांगतोय हा 750-800 वर्षापूर्वीचा आहे. तुकोबराय 350-450 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. कीर्तनाचा प्रकार ते मला कीर्तन म्हणजे कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. कोणते कोणते? लीला कीर्तन, रूप कीर्तन, गुण कीर्तन आणि नामस्मरण कीर्तन. महाराज यातला आणि कोणतं कीर्तन करून भेटते ना, तुम्ही नामस्मरण कीर्तन. महाराज कसं करतात आम्हाला माहित नाही ना, त्याला मी तुम्हाला शिकवतो. असाच मंडप दिला मोठा, टेंडर नाही दिलं मंडपाचं. सगळी संत मंडपाचे गुरुदास महाराज, शिला महाराज, नरहरी महाराज, चोखा महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नृत्यनाथ, जेवढी समकालीन संत होती ती सगळी मंडपाच्या कामाला सोडली. पाण्याची मुकले मुक्ताई काथे बेजवायची, सोपा काका काथ्यावर फेकायचे. जनाबाईने दामाची शेतीजवळ सगळ्यांच्या भाकरीची व्यवस्था करावी. गोरोबा काका आणि कबीर महाराज हे दोघे वयोवृद्ध संत होते. दोघे मंडपाचं नेतृत्व करत होते. तिसऱ्या दिवशी मंडप पूर्णत्वाला गेला. काकांनी हात मारले, माऊली खूप सुंदर झाला मंडप, या खाली. सगळे खाली आले, पाणी प्याले. काकाने आला सांगितलं, आज सुरुवात करायची. होय काका, आज सुरुवात करायची. गावात दौंडी दिली. ज्यांना कुणाला कीर्तन कसं केलं जातं ऐकायचं असेल, बघायचं असेल, त्यांनी ठीक 8 वाजता म्हणतात 1000
समाज झाला. 2 वादक सांगितले, टाळकरी सांगितले. आता कीर्तन कोणी करावं हा प्रश्न पडायला. लाईट नव्हते तेव्हा 2 टेम सांगितले. कीर्तन कोणी केलं हा प्रश्न पडायला. सगळ्यांनी गोरोबा काकांकडे पाहिलं. गोरोबा काकांनी खाली मान केली. तो अधिकार कबीर महाराजांचा होता. कबीर महाराज मुसलमान होते, पण माझ्या कबीर महाराजांचा नावाचा उल्लेख आजही जरी केला तरी वारकरी संप्रदायाला किती मोठा महात्मा असला तरी तो आजही झोपतो. कबीर महाराजांबद्दल दोघं त्यांनी वारकरी संप्रदाय जातीवाद नाही याच्यात. आणि इथूनही अलीकडच्या मुसलमानांना काय रोग झाले तो सोडून द्या. जातीवाद मुसलमान वाद करीत नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई सोडून वेळ नाही मला. महाराजांची लढाई सुद्धा मुसलमानांच्या विरोधात नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील मुसलमान होता. महाराजांना दिल्लीला अटक झाली, त्यांना सोडून आणलेली मदर नेत्रपती माणसं मुसलमानांची माणसं होती. आजही बऱ्याच गावात मुसलमान कीर्तन ऐकतात, वर्गणी देतात. इथं संगमनेर तालुक्यात 2 कीर्तन माझी वार्षिक होती मुसलमानाच्या घरी. वार्षिक चांगले मुसलमान आहेत ना. हे ठराविक कुत्री भोगताय त्यांची तोंड रोख केली पाहिजे. महाराजांचा वकील समज तसं माझाही वकील मुसलमान आहे. नाजिम शेख माझा वकील आहे. माझे खरेदी विक्रीचा बिझनेस आहे. माझे सगळ्या रजिस्ट्री वगैरे सगळ्या तोच करतो. 12-13 केसेस आहेत माझ्यावर. सगळ्या केसेस तो चालवतो. मी बाहेर मी तारखेला सुद्धा जात नाही. आहेत ना केसेस 2-4 हवालदार ड्रेसवर आणलेली आहेत मी. त्या केसेस आहेत. एक ऍक्सिडेंटची केस आहे. 2 ऍक्सिडेंट झाले, माणसं उचलून नेली, ते रस्त्यात मरून गेली, त्याच्या केसेस आहेत. धर्मकरांचा उडीचं अशी गंमत येते. तेव्हा आहेत केसेस सगळ्या चालतात. त्या चालू राहतात. 1-2 त्या जागेच्या केसेस आहेत. ते एकदा माणूस मोठं होत गेलं का त्याला पीडा लागत राहते. पण ज्ञानोबा तुकोबांच्या कृपेने मोठं झाले माणूस डगमगत नसतो. भीत नाही कशालाच. राजकारणाला नाही, कोर्टाला नाही, पोलिसांना नाही. आपण फक्त ठणठणीत पाहिजे. एकदा तर माझं ऑडिट रात्री 2 वाजता केलं होतं. ऑडिट 2 वाजता तपासलं माझं विरोधकांनी. मी इलेक्शनला फॉर्म भरतो म्हणून त्यांच्या लक्षात आलं. मी उभा राहणारच नव्हतो, पण म्हणजे उभा राहायच्या आधी याचं खंडन करायचं. जे ऑडिट काढलं तंतोतंत 26 रुपये उलट शिल्लक राहिले. म्हणजे 2600 रुपये शिल्लक राहिले उलट माझे. अजिबात फाटत सापडलं नाही. आणि जो फाटत नसतो ते बोलायला कोणच भीत नाही. 15 रुपये पुढे टाका. जी आहे ते खूप ओपन आहे. आपलं प्रॉपर्टी ओपन, धंदे ओपन, 2 बायका आहेत तर ते ओपन आहे. ते झाकून दाखवून नाही काय. 2 आहेत ना. 2 मराठी माणूस, पाटील माणूस आहे. मी कोणाचंही काम आहे का? मस्तीने केलेलं नाही. त्या नशिबाने झालेली आहे. पहिली मुलगा झाला, मुलगा मरून गेला म्हणून हँग झाली. 9-10 लाख रुपये खर्च केले. ते काय जागेवर येत नव्हते. घरच्यांच्या आग्रह दुसरी केली. दुसरी केली का पहिली जागेवर आली. म्हणून सांभाळायची वेळ आली. म्हणून कोणी सांभाळत काही ओपन सगळं तिकडे. म्हणून कबीर महाराज म्हणजे सर्वसामान्य नव्हते. कबीर महाराजांकडे सगळ्यांनी पाहिलं. आणि महाराजांना मावळ आला. नामदेव आहे ना, आता वेळा तुम्ही बाधा नाही म्हणायची सोय. ठीक आहे बाबा, हरकत नाही. जनाबाई पहाटे काका आरतीला, रात्री शेत आरतीला दोन्ही वेळेस उपस्थित राहतात. कुणाला गाता येतं पण तुम्ही सांभाळा. माऊली तुमचा आवाज जरा चांगला, तुम्ही चाली म्हणायला थांबा. सुंदर नियोजन झालं. 8 वाजले. कीर्तनाची सुरुवात झाली. तरणा पाठ गोरा मोठा माझा नामदेव मला फेटा बदलून फिरायले. अभंग शाला चालू झाले. विवेचनाला सुरुवात झाली आणि नमन पाठ माऊलीने सुंदर. आता विचार करा की सामान्य गायकावर आणि शेटाने सुंदर चाल गायले. तुमच्या अंतकरणातल्या कड्या मोकळ्या होतात. तर सामान्य गायकाचा आवाज ही पावर आहे. महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर म्हणून गातो. ते आवाज साधा असेल, ते आवाज आहे. अक्षरशः नामदेव महाराज कोणी झाले. नामदेव महाराज डोळा. नामदेव महाराज डोळताय. ते वादकांनी पाहिलं. वादक हर्षीतून पकवात वाजवायला लागलेत. वादकांच्याकडे टाळकऱ्याचं लक्ष गेलं. टाळकरी हातात होता. अख्खा पंढरपुरात कीर्तनाचा निनाद पसरला. कीर्तनात आवाज शिरला. माझ्या सावळ्या सुकुमार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कानात आवाज दिला. देवाच्या लक्षात आलं. आवाज माझ्या ज्ञानाचा, नामाचा दिसतो. 3 दिवस झाले दोघे देवळात आलेली नाही. त्यांनी वारवंटात नेमकं काय चालवलंय हे पाहण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा विटेच्या खाली उतरला. देव वारवंटाच्या दिशेने चालू लागला. एक तर बाहेर अंधार, त्यातल्या त्या देव ब्लॅक अँड व्हाईट मॅचिंग करते. आता ज्ञाना दिसेल मग नामा दे. आता कसला ज्ञान, कसला नामा. चाल लागली देव जागा असतो. चालत जागा एवढी पवित्र भक्ती तोपर्यंत परमात्म्याची कोणीच कीर्तन होती. एक गुरु एक शिष्य बरोबर होती.
असले टाळकरी, असले श्रोते, असले वादक, असले गायक, असला फेटा, असला पहिलंच कीर्तन 750-800 वर्षापूर्वी. असं करता 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 देव मध्यावर आला आणि अचानक माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने प्रमाण दिलं. त्या प्रमाणात विचार करणं सामान्य गायक होता नाही तर ते माऊलीचा आज काय साधच आहे का? त्या आवाजाने अक्षरशः भगवान परमात्मा इतका मोहित झाला, इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला. वराती पाहिल्या का तुम्ही? वरातीपेक्षा देव जास्त नाचला. सध्याच्या वराती महाराष्ट्राला शोभत नाही. इकडे काय परिस्थिती मला माहित नाही, पण आमच्या पुण्याकडे एका गुंठ्याला 60-70 लाख भेटतात गुंठ्याला. त्यामुळे बाप बी पितो, पोटा बी पितो. बापाचा ब्रँड वेगळा, पोराचा ब्रँड वेगळा. काय ती लग्नाची सध्या त्या वराती महाराष्ट्राला शोभत नाही. इथे बरेच ज्येष्ठ नागरिक बसले, मी माफी मागून बोलत वस्तू शेती काय काय ज्येष्ठ नागरिक आम्हाला भेटतात. महाराज आमचं पोरग बिघडलं. चांगल्या माणसाची पोरं बिघडत नाहीत. पोरं बरोबर झाली, बाबाने सुद्धा जपून पावलं टाकली पाहिजे. काही काय बाप पोटात दात जरी नसले ते साखर पडतच टाईट असते. सुपारी पण म्हणायचं असतं त्याला, पण दात हवाने म्हणतात सुपाफळ. याची पोरं चांगली निघतील का? बापाने साखर पडत चढवलेली लग्नाला उतरून जाते. मग पोरग वरातीची तयारी करते. लग्न घरी चाल, मग बाळू सांगतो बापाला. बाप विचारतो पाहुण्याला चौघापेक्षा नंतर मोका असते. बाप निघून जातो म्हणजे पोरग वरातीची तयारी करते. बाबा 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 ते बँच पाठवले कधी अभ्यास करतात काय माहित. नवीन गाणं आलं, पिक्चर रिलीज व्हायच्या अगोदर त्यांचे गाणे पाठ असतात. ते गाणे साधे बंद कर काटा लागला, काटा लागला. दुसरा लाग घागर नावाला पाणी सुटायला. तिसरा लाग कुबुक बो असते. चौथा लाग दंगर वाडा घुसला. पाचवा लाग कोंबडी पोटाला. सहावा लाग झिंझिन जिला. सातवा लाग जगा जगा. आठवा लाग दुसऱ्या रानात. नवा लाग गाणे तर काय ते एक दादूश माझ्या मोबाईल मध्ये टाकलं गाणं ते. उशीर झाला कामावर जायला आता या पूर्ण रिक्षावाला धृतीवाला सापडतो का? इंजिनियर, डॉक्टर, वकील म्हणून गेली कशी गेली? ही संस्कृती आपली. पण मी सांगतो तसली वरात तुम्ही कोणी पाहिजे नसेल, कोणी पाहणार बी नाही. कोणी सांगा महाराज आम्ही एका लग्नाला गेलो, वरातीला थांबलो, खूप दारू पिली, इतकी नाचली, कपडे काढून नाचली. पाहिली वरात? पाहिली का? पाशाल नाही पाहणार. जगात एक नंबर भारत, भारतात एक नंबर माझा महाराष्ट्र. माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसारखी संस्कृती कुठल्या देशाची, कुठल्या राज्याची नाहीच. कारण की साधू संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. हातावरतील दाग पडतील, कपडे फाटतील, कपडे ओले होतील, पण कपडे काढून नाही नाचणार. पण आमच्या देवाला एवढी चढली, पिले नव्हता देव, अध्यात्माची नशा चढली, इतकी चढली, इतका नाचला देव, अक्षरशः कपडे घडून गेले. कोणते कबीर म्हणतात महाराज वो देखो कैसा नाच रहा है. कबीर जवळ गेले, काय कुठला आहे तो? पंढरपुरातला बाबा. कशाला आला रे? कीर्तना केला ना महाराज. पण नाचून कशाला? लय कीर्तन बाबा मला नाही नाचवा, पण वेळेत तुझ्यावर कपडे म्हणा. देव सावध झाला पळाला. पण कबीर स्पर्श केला है तेरे की नाच